भाजप आमदार मंदा मात्रे यांनी आज महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेतली। काही महत्त्वाच्या विषयांवरती त्यांनी आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। काय ताई सांगाल, महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा तुम्ही आज आयुक्तांशी केलेली आहे? आज 1 महिना होऊन गेला। या ज्या रोडवर कमानी लावलेल्या आहेत चारी बाजूनी जाहिरातींच्या, त्याच्या बाजूला मोठे मोठे होल्डिंग पण आहेत। ते काय जाहिरातीचं नगर बनवायचंय का? नाही, एखादी कमानी जर पडली तर घाटकोपर सारखा अपघात होऊन कोणाचाही जीव जाऊ शकतो आणि तो गेल्यानंतर तुम्ही कारवाई करणार आहेत का? त्यासाठी गेल्या 1 महिना झाले मी त्यांना सांगितलेलं कमानी ताबडतोब काढा म्हणून, पण अजून त्याच्यावर कारवाई झाली नाही। जो कमानीचा कॉन्ट्रॅक्टर आहे तोही मला भेटायला आला होता की मला कमान्या राहून द्या, अमुक तमुक। अजिबात नाही। या शहरामध्ये अगोदरच त्या रोडवर रोज अपघात होतात। अपघाती रोड म्हणून पाम बीच ओळखला जातो। अनेक मुलांचे तिथे, लहान मुलांचे अपघात होतात आहेत स्कूटर बाईक वगैरे चालवताना। उद्या ते चलचित्र जेव्हा चालू राहील त्यावेळी एखाद्याचं लक्ष गेलं। आता तुम्ही जर जाऊन बघितलं तर इकडचा बोर्ड तिथून दिसतो, इकडे स्टॉप झाला तर तिथून दिसतं, इकडच्या ड्रायव्हर 10 गाड्या एका पाठोपाठ जातील। तर अशा परिस्थितीत ताबडतोब जर 2 दिवसात 3 दिवसात नाही काढलं तर आम्ही सर्वजण जाऊन जेसीबी घेऊन बुलडोझर घेऊन ते आम्ही काढून टाकणार आहोत। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर आपण त्याच्याकडे पाहायला गेलेला आहे की तो म्हणजे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना अरेस्ट झालेली आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांनाच आता वाचवण्याचा प्रयत्न देखील आपल्यासारख्या पुढाऱ्यांकडून होतो। नाही ना, आम्ही तो कोणाला वाचवणार नाही। तुकाराम मुंडे आयुक्त असताना त्यांना काढलं होतं, त्यांच्यावर आरोप झाले होते, त्यांना पकडलं होतं। पुन्हा पालिकेत त्यांना कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांना ठेवलं गेलं। तर आपल्याला माहिती आहे इथे कोणाची दादागिरी चालते, पालिका कोणाची आहे, काय कोणाचं आहे, अधिकाऱ्यांवर वचक कोणाचं आहे, आणि ते त्या हिशोबाने पुन्हा त्यांना घेतलं होतं। आज त्यांना मी 7-8 महिने सांगत होते अतिक्रमण काढा। काही दुकानं झालेत, काही जे भंगारवाले होते, तिथे मोठे ढाबे होते, त्या ढाब्याच्या इथे चाळी झाल्यात। रात्री अनैतिक धंदे चालतो। मी आमच्या मंत्री महोदय माधुरी मिसाळच्या इथं बैठक घेतली, त्यावेळी त्यांना सांगितलं, 8 दिवसापूर्वी सांगितलं मी काढतो काढतो, पण ते काय काढत नव्हते। जिथून पैसा तिथे ते त्यांचं अतिक्रमण काढणं होतं, जिथून पैसा आला ते अतिक्रमण काढतच नव्हते। आणि त्या दिवशी जे झालं ते योग्यच झालं। आता त्याची चौकशी करा असं मी आयुक्तांशी बोललेले। आता त्यांच्या मागे कोण आहे, काय, त्यांना कोण वाचवायला बघतो, त्याची चौकशी होऊन जाऊ दे एकदा। तर एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की शाळांच्या बाबतीत एक 35 कोटीच्या कामाच्या बाबतीत देखील आपण आक्षेप घेतलेले आहेत। काय नक्की? असं आहे, कुठलीही संस्था इकडे येईल। आता तुम्ही बघितलं अशोक खरातांचं काय झालं नाशिकला। अशा संस्था बनवायचं, अनेक लोक घ्यायची, मग त्यांना काम धंदे द्यायचे, अनेकाचे पैसे इथून तिथून फिरवायचे। अशी एक संस्था गेला बरेच दिवस झाले या पालिकेमध्ये 2 महिने 3 महिने अशी कामं देऊन देऊन त्या संस्थेला परमनंट करायला आणलं। आणि आता 10 वर्षाचं एकदम काम आम्हाला माहितीच नाही टेंडर कधी झालं। इथे अनेक संस्था आहेत, आमच्या पण संस्था आहेत, 25-25 वर्ष काम करतात। शिक्षक द्यायचं, त्यांच्याकडे शाळा आहे का, कॉलेज आहे, काय नॉलेज काय त्यांच्याकडे, त्या संस्थेकडे, त्या संस्थेत कोण कोण आहे, त्यांच्या मागे कोण आहे, त्या महिलेच्या मागे कोण आहे, त्यांचा करीता धनी कोण आहे इथला। उद्या असं नको व्हायला इकडे की अशा महिलांच्या संस्था होऊन ते दुसरे खरात निर्माण नको व्हायला, आणि ही काळजी घ्यावी। म्हणून मी आयुक्तांना सांगितलं की त्या संस्थेची पूर्ण चौकशी, पेपरची चौकशी सगळ्या, आणि त्या महिलांची चौकशी सगळी झाली पाहिजे, आणि ती माहिती आम्हाला ताबडतोब दिली गेली पाहिजे। तोपर्यंत हे काम देता कामा नये। नक्कीच आपण पाहिलं की या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आमदार मंदा मात्रे यांनी चर्चा केली। त्यामध्ये प्रामुख्याने होता तो पाम बीच मधला ज्या कमानी उभारल्या गेल्या, त्या कमानी जर महापालिकेने तोडल्या नाही तर आम्हीच कार्यकर्ते घेऊन बुलडोझरच्या सहाय्याने त्या कमानी तोडू। आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालच अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे, मात्र त्यांनाच वाचवण्यासाठी या महापालिकेतले अनेक नगरसेवक पुढे सरसावलेले आहेत। त्याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी मंदा मात्रे यांनी केली आहे। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।